नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहताय आणि आजचा भाग खरंच खूप छान दाखवलाय. अर्जुन आता स्वतःची केस स्वतः लढतोय आणि जामिनावर सुटका देखील झाली आहे त्याची. त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूयात. आता काल आपण पाहिलं की अर्जुनची केस कोर्टामध्ये सुरू असते. आता तीच केस आज पूर्ण एपिसोडमध्ये तोच भाग दाखवलाय की अर्जुन कशाप्रकारे आता स्वतःची केस लढतोय. तर हे जे सरकारी वकील असतात प्रभू, ते आता अर्जुनवर आरोप करत असतात आणि त्यांचं म्हणणं असतं की शांता एक गुन्हेगारी वृत्तीची बाई होती आणि तरी देखील अर्जुन सुभेदार त्यांना ओळखत होते. कदाचित असंही असू शकतं की अर्जुन सुभेदार देखील त्यांच्या गुन्ह्यांमध्ये सामील असू शकतात आणि कदाचित शांता या अर्जुन सुभेदारांना एक्सपोज करणार असेल, म्हणूनच यांनी त्याचा खून देखील केला असावा. आता हे यांच्याकडे काही ठोस पुरावे नसतात, पण हे फक्त आता त्यांचे अंदाज मात्र कोर्टाला सांगत असतात. आणि आता कोर्टाने त्यांचं म्हणणं ऐकल्यानंतर मात्र आता चैतन्याने इथे काहीतरी आर्ग्युमेंट करणं अपेक्षित असतं, पण हे सगळं ऐकून चैतन्य अगदी ब्लँक होऊन गेलेला असतो. त्याला पुढे काय आर्ग्युमेंट करावं तेच सुचेना. आता सायली देखील गोंधळली आहे अर्जुनला आणि चैतन्याला असं पाहून, आणि आता ती विचार करते की चैतन्य भाऊजी पुढे काही बोलत का नाही आहेत. तर अर्जुन देखील चैतन्याला खुणावत असतो की अरे बोल, आर्ग्युमेंट कर आता काहीतरी. पण चैतन्य खरं तर खूप ब्लँक झालाय, त्याला खरंच काही सुचत नाहीये. आता जज साहेब देखील चैतन्याला विचारतात, गडकरी तुम्हाला काही बोलायचं आहे का. तितक्यातच आता हजरजबाबीपणा दाखवत अर्जुन बोलतो की मी कोर्टाला विनंती करतो की मला पुढे आर्ग्युमेंट कंटिन्यू करायची परवानगी कोर्टाने द्यावी. तर आता जज साहेब देखील अर्जुनला परवानगी देतात. आता अर्जुन या चैतन्याला डोळ्यानेच खुणवतो की मी कंटिन्यू करतोय, तू काही काळजी करू नकोस म्हणून. आणि अर्जुन आता त्या आरोपीच्या पिंजऱ्यातून बाहेर येतो. त्याचा टेबलवर ठेवलेला तो कोट वगैरे असतो त्याच्याकडे तो एकदा डोळे भरून पाहतो आणि त्यानंतर सायलीकडे देखील पाहतो. तर सायली खरं तर त्याला मनातूनच डोळ्यांनी आता आधार देत असते की मला विश्वास आहे तुम्ही ही केस जिंकाल म्हणून. आता अर्जुन त्याचे आर्ग्युमेंट सुरू करतो आणि कोर्टाला सांगतो की जज साहेब, आताच प्रभू वकिलांनी सांगितलं आणि त्यांच्या सांगण्यामध्ये जर, तर, असेल, तसेल, कदाचित, शक्यतो असेच शब्द जास्त होते. याचाच अर्थ त्यांना कन्फर्म काहीही माहीत नाही किंवा त्यांच्याकडे कन्फर्म कुठल्याही गोष्टीचा पुरावा नाही आहे. पण त्यांना एक गोष्ट माहीत नाही की हे कोर्ट मात्र पुराव्यांवर चालतं, या कदाचित, जर, तरच्या गोष्टींवर नाही. आणि वकिलांनी असं देखील सांगितलं की तो खून मी केलाय, पण मला तर हे देखील माहीत नव्हतं की ती डेड बॉडी माझ्या गाडीमध्ये आहे. आणि जर आपण असं मान्य केलंच की तो खून जर मी केलेला असेल, तर मग मध्यरात्री खून केल्यानंतर मी रात्रभर ती डेड बॉडी माझ्या गाडीमध्ये ठेवेल आणि भर दिवसा रस्त्याने ती डेड बॉडी माझ्या गाडीमधनं का घेऊन फिरेल बरं तिची विल्हेवाट लावण्यासाठी. नाही, हे विसरतायत की मी एक क्रिमिनल वकील आहे आणि जर मला कोणाचा खून करायचाच असेल तर मी असं काहीतरी प्लॅनिंग करेल की मला खून देखील करता येईल आणि माझ्या विरोधामध्ये काही पुरावे देखील सापडणार नाहीत. तर आता प्रिया मात्र खरं तर घाबरली आहे अर्जुनला आर्ग्युमेंट करण्याची परवानगी मिळाल्यामुळे. आणि आता ती विचार करत असते की हा सरकारी वकील काही बोलत का नाही आहे, अर्जुनसमोर याची बोलती इतकी का बंद झाली आहे, असं होऊन कसं चालेल. तर अर्जुन मात्र त्याचे आर्ग्युमेंट्स पुढे तसेच कंटिन्यू करतो आणि कोर्टाला सांगतो की ज्या वेळेमध्ये खून झाला त्या वेळेमध्ये मी तर माझ्या बायकोसोबत आईस्क्रीम पार्लरमध्ये आईस्क्रीम खात होतो, मग हा खून मी करणं कसं शक्य आहे बरं. आणि अर्जुन पुढे सांगतो की हे कुणीतरी मुद्दाम जाणून बुजून मला बदनाम करायचा प्रयत्न करते. आणि तो अचानक बोलतो की ती खुनी, पण मग तो स्वतःला सावरतो आणि बोलतो की तो व्यक्ती कदाचित मुद्दाम मला अडकवायचा प्रयत्न करतोय आणि त्या व्यक्तीनेच मला अडकवण्यासाठी शांताचा खून करून तिची बॉडी माझ्या गाडीमध्ये प्लांट केली असणार आहे. आता
हे ऐकल्यावर खरं तर तन्वी मात्र घाबरून जाते की कदाचित आता अर्जुनला समजलंय की काय की खून हिनेच केलाय म्हणून. तर सायली आणि कल्पना मात्र दोघीही खुश असतात. त्यावर सायली बोलते की आई, मी बोललं होतं ना तुम्हाला की एकदा हे बोलायला लागले ना की यांच्यासमोर सगळ्यांचीच बोलती बंद होईल म्हणून. पण तेवढ्यातच आता हे प्रभू वकील जे असतात, सरकारी वकील, ते आता अर्जुनच्या बोलण्यावर ऑब्जेक्शन घेतात आणि परत एकदा आता अर्जुनला त्या आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये जावं लागतं आणि आता ते शांताबद्दल त्याच्याकडे चौकशी करत असतात की ती तर एक गुन्हेगार होती आणि तुम्ही तिला कसं काय ओळखत होतात बरं. त्यावर आता अर्जुन सांगतो की शांता तर माझी क्लायंट होती. त्यावर आता हे काही मात्र या वकिलाला पटत नाही आणि आता तो पुढे विचारतो की नाही, तुमची तर अशी ख्याती आहे की तुम्ही कधीही गुन्हेगार लोकांना साथ देत नाहीत. मग तुम्ही शांताला का साथ देत होतात? तुम्ही तिला किती दिवसांपासून ओळखत होतात बरं? त्यावर अर्जुन सांगतो की मी तिला काही दिवसांपासून, काही महिन्यांपासून ओळखत होतो. तर आता मात्र हे वकील क्रॉस क्वेश्चनिंग करत असतात अर्जुनला. त्यावर अर्जुन सांगतो की ती माझी क्लायंट होती आणि तिने तिच्या नवऱ्याविरोधामध्ये तिला घटस्फोट घ्यायचा होता. तिने डायव्होर्स देखील फाईल केलेला होता आणि तिच्या नवऱ्याविरोधामध्ये तिने FIR देखील केलेली होती. त्यासाठीच मी तिची मदत करत होतो. आता हे काही मात्र या वकिलाला पटत नाही आहे आणि तो अर्जुनला अजूनही क्रॉस क्वेश्चनिंग करतोच आहे शांताबद्दल. त्यावर आता अर्जुन सांगतो की याचा देखील माझ्याकडे एक साक्षीदार आहे, नवनाथ कदम. खुद्द शांता कदमचा नवरा जो आहे तो इथे साक्ष देईल. खरं तर तोच हे सगळे काही काळे धंदे शांताकडनं करवून घेत होता आणि एवढंच नाही तर तिला मारहाण देखील करायचा. तिच्या जीवाला धोका होता आणि म्हणूनच तर मग ती माझ्याकडे आली होती माझी मदत घेण्यासाठी, काउन्सलिंगसाठी. आणि आम्ही डायव्होर्स देखील फाईल केला होता आणि तिने पोलिसांमध्ये FIR देखील नोंदवलेली होती. याची कॉपी देखील मी पुरावा म्हणून कोर्टामध्ये सादर करूच शकतो. आता अर्जुन चैतन्याला सांगतो की ते डायव्होर्सचे आणि त्या FIRचे डॉक्युमेंट्स वगैरे या वकिलांना आणि कोर्टाला दाखव म्हणून. तर चैतन्य देखील आता लगेच त्या फाईल्स त्या वकिलांना आणि जज साहेबांना दाखवतो. तर आता ते डॉक्युमेंट्स आणि डायव्होर्सचे पेपर पाहिल्यानंतर मात्र जज साहेबांना देखील विश्वास पडतो आणि त्या सरकारी वकिलांना देखील यावर काहीच ऑब्जेक्शन नसतं. तर आता पुढे अर्जुन त्याचं आर्ग्युमेंट्स कंटिन्यू करत असतो आणि तो सांगतो की नवनाथ कदम हा शांता कदमचा नवरा आणि त्याच्यापासून शांताच्या जीवाला धोका होता आणि म्हणूनच मग शांताला मी दुसऱ्या ठिकाणी ठेवलं होतं आणि मी नवनाथ कदमलाच आता साक्षीदार म्हणून बोलावतोय. तर आता नवनाथ कदमला साक्षीदार म्हणून बोलावण्याची आता ते आरोळी देतात आणि आता हा नवनाथ कदम कोर्टामध्ये हजर होतो. खरं तर हा पूर्णपणे आता दारूच्या नशेमध्ये असतो. तर आता अर्जुन त्याला क्वेश्चनिंग करत असतो की तुमचं नाव काय, आणि तो शांताचा फोटो दाखवतो त्याला आणि विचारतो की यांना ओळखता का तुम्ही. आता फोटो पाहताच मात्र तो नवनाथ कदम लगेच सांगतो की हां, ओळखतो, ही माझी बायको आहे. त्यावर आता अर्जुन पुढे विचारतो, तुम्ही तिला मारहाण करायचात. त्यावर आता हा नवनाथ मात्र दारूच्या नशेबतच एकदम अरेरावी करतच बोलतो की माझी बायको आहे, मी काही पण करीन. आता एव्हाना जज साहेबांच्या पण लक्षात आलेलं असतं की हा संशयित मात्र पूर्णपणे दारूच्या नशेमध्ये आहे म्हणून. आणि तो पुढे सांगतो की हा नवनाथ एकदम अरेरावी करतच कोर्टाला सांगत असतो की मारायचो मी तिला, काय अशा 4 मुस्काडीत दिल्या असत्या आणि अशी कंबाड्यात लाथ घातली होती ना, आणि काय तर मला सोडचिठ्ठी देणार म्हणत होती. पळून गेली ती घरातून, आणि ती जर घरातून पळून नसती ना गेली तर मीच तिचा जीव घेतला असता. आता या नवनाथने असं बोलल्यानंतर मात्र हे सरकारी वकील मात्र आता शांत राहतात, कारण आता हे सगळं काही अर्जुनच्या फेवरमध्ये असतं त्यांचं बोलणं. आणि आता अर्जुन लगेच कोर्टाला सांगतो की हा पॉईंट आता तुम्ही नोट करून घ्या की जर शांता कदम जर घरातून पळाली नसती तर तिच्या नवऱ्यापासूनच तिच्या जीवाला धोका होता आणि हे आरोपीने स्वतः कबूल केलेलं आहे. तर आता जज साहेब देखील सांगतात पोलिसांना की आता यांनी
बायकोला मारहाण केली आणि हा कोर्टामध्ये दारू पिऊन आता कोर्टाचा अपमान केला याने, त्यामुळे आता यांना योग्य ती शिक्षा आणि दंड वगैरे झाला पाहिजे, यांच्यावर कारवाई करा म्हणून. तर आता पुढे मात्र हे ज्या इन्स्पेक्टरने पाटकरने अर्जुनला अटक केलेली असते त्याला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये बोलावलं जातं आणि आता हे प्रभू वकील त्याला विचारत असतात की त्या दिवशी नक्की काय झालं होतं म्हणून सांगा. तर हा पाटकर आता सांगतो की मी नेहमीसाठी एका केसचं काम करण्यासाठी जात होतो, तर माझ्या लक्षात आलं की अर्जुन सुभेदारांच्या गाडीला नंबर प्लेट नाही आहे आणि म्हणून मी त्यांना थांबवलं, पण ते मात्र काही सुरुवातीला आम्हाला कोऑपरेटच करायला तयार नव्हते. आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की गाडीच्या डिक्कीमधनं रक्त सांडतंय आणि म्हणून मी डिक्की ओपन करून पाहिली तर त्यामध्ये शांताची डेड बॉडी आम्हाला सापडली आणि मग तिथेच आम्हाला कळालं की अर्जुन सुभेदारांनी शांताचा खून केला आहे म्हणून. त्यावर अर्जुन बोलतो की खून कोणी केला आहे कोणी नाही हे शोधणं पोलिसांचं काम आहे आणि तेव्हा आम्हाला फक्त संशयित म्हणून अटक झाली होती. तर आता लगेच सावरासावर करत ते पाटकर देखील सांगतात की हो, म्हणजे मला तेच म्हणायचं होतं की मी लगेच मग अर्जुन सुभेदारला अटक केली. तर आता अर्जुन आता पुढे त्याचे आर्ग्युमेंट्स कंटिन्यू करतो आणि तो कोर्टाला सांगतो की मला आता कोर्टाला एक रेकॉर्डिंग दाखवायचे आणि हा जो पाटकरचा रेकॉर्डिंगसाठी वापरलेला जो फोन असतो तो फोन अर्जुन आता जज साहेबांना देतो आणि ते रेकॉर्डिंग ऐकत असतात. तर ते विचारतात की हे नक्की कसलं रेकॉर्डिंग आहे. त्यावर आता खरं तर हा पाटकर खूप घाबरला आहे आता ते रेकॉर्डिंग कोर्टामध्ये सादर केल्यामुळे. तर अर्जुन कोर्टाला सांगतो की मी या केसचं डिस्कशन करण्यासाठी एक स्पेशल रूमची परमिशन घेतली होती आणि तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की या रूममध्ये एक मोबाईल लपवला आहे, त्याचं रेकॉर्डिंग ऑन केलेलं आहे म्हणून. आमच्या टेबलमध्ये मला हा मोबाईल सापडला आणि मी जेव्हा जास्त इन्व्हेस्टिगेशन केलं तेव्हा असं लक्षात आलं की हा मोबाईलमधलं जे सिम कार्ड आहे ते सागर पाटकर यांच्या नावावर रजिस्टर आहे. आता मात्र हा पाटकर जाम घाबरला आहे. तर सायली आणि कल्पना देखील इकडे आता थोडासा त्यांना बरं वाटते की चला आता केस मात्र आपल्या बाजूने लढली जाते वगैरे. आणि आता अर्जुन पुढचा साक्षीदार म्हणून जे पाटील कॉन्स्टेबल असतात त्यांनीच अर्जुनला याची माहिती दिलेली असते त्यांना बोलावलं जातं. तर ते पाटील कॉन्स्टेबल देखील आता साक्ष देतात की मी पाटकर सरांना बोलताना ऐकलं होतं की त्यांनी अर्जुन सरांच्या त्या टेबलमध्ये रेकॉर्डिंग चालू करून एक मोबाईल लपवला आहे जेणेकरून त्यांचा जो काही इन्व्हेस्टिगेशन चालू आहे केसच्या संदर्भामध्ये त्यांना जे काही सापडलं आहे ते माहीत करून घेता येईल आणि त्याचाच वापर करून त्यांना अडकवता येईल म्हणून. तर आता ते पाटीलची साक्ष झाल्यानंतर अर्जुन आता परत एकदा पाटकरला आता आरोपीच्या त्या बॉक्समध्ये बोलावतो, विटनेस बॉक्समध्ये, आणि परत त्यांच्याकडे चौकशी करतो की तुम्हाला अशी काही टीप वगैरे मिळाली होती का की माझ्या गाडीमध्ये डेड बॉडी ठेवलेली आहे म्हणून. त्यावर आता पाटकरचा मात्र नाईलाज होतो आणि तो सांगून टाकतो की हो, मला एक निनावी फोन आला होता एका माणसाचा आणि त्यांनीच आम्हाला सांगितलं की अर्जुन सुभेदारला एका मोठ्या गुन्ह्यामध्ये तुम्हाला अडकवता येईल म्हणून. त्यावर आता अर्जुन लगेच बोलतो म्हणजे तुम्ही यापूर्वी जे काही सांगितलं कोर्टाला ते सगळं खोटं होतं तर आता प्रिया मात्र इथे जाम घाबरली आहे आणि आता ती विचार करते की हे सगळं काही आता माझ्यावर यायला नको आहे, याने माझं नाव कुठेही घ्यायला नको आहे. पण ती विचार करत असते की अर्जुनला एवढा वेळ तरी कधी मिळाला की त्याने इतके सगळे साक्षीदार, इतके सगळे पुरावे वगैरे गोळा करून ठेवले आहेत. तर या सगळ्याची शिक्षा म्हणून आता कोर्ट देखील पाटकरला 1 महिन्यासाठी सस्पेंड केलं जातं आणि त्याला दंड देखील ठोठावला जातो. तर पुढे आता हे सरकारी वकील मात्र अर्जुनची परत उलट तपासणी घेत असतात आणि आता अर्जुनला शांताबद्दल विचारत असतात की तुम्ही शांताला ओळखत होतात ते ठीक आहे, पण ती तुमची क्लायंट होती आणि तरी देखील तुम्ही तिला तुमच्या जागेमध्ये का शिफ्ट केलं होतं बरं, यामागे तुमचा काय मोटिव्ह होता. त्यावर आता अर्जुन सांगतो की शांताच्या जीवाला धोका होता
आणि म्हणूनच तिला एखाद्या सेफ ठिकाणी ठेवणं गरजेचं होतं आणि म्हणूनच तिच्या काळजीपोटी मी तिला माझ्या जागेवर सेफमध्ये ठेवलं होतं. आता पुढे हे वकील अर्जुनला हेही विचारतात की खून झाला त्या वेळेमध्ये तुम्ही कुठे होतात? त्यावर अर्जुन सांगतो की मी माझ्या बायकोसोबत आईस्क्रीम खात होतो. तर शांतासोबत जो जयेश नावाचा मुलगा होता तो आता तुमचाच माणूस होता का आणि तो तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये होता का हे देखील आता हे पोलीस वकील जे असतात ते आता अर्जुनला विचारतात आणि अर्जुन देखील त्यांना सांगतो की हो, जयेशच्या तेव्हा मी कॉन्टॅक्टमध्ये होतो, कारण तेव्हा मला काळजी वाटत होती की तेव्हा परत त्या नवनाथने किंवा दुसरं कोणी शांतामावशीवर हल्ला करू नये म्हणून. तर त्यांचे क्वेश्चन संपल्यानंतर आता अर्जुन कोर्टाला विनंती करतो की आता सायली सुभेदारला मला विटनेस बॉक्समध्ये बोलवायची परवानगी द्या म्हणून. आणि आता सायली विटनेस बॉक्समध्ये आल्यानंतर अर्जुन तिला विचारतो की खून झाला त्या वेळेस 10 ते 11च्या दरम्यानमध्ये तुम्ही आणि तुमचा नवरा कुठे होतात? त्यावर आता सायली सांगते की आम्ही दोघेही आईस्क्रीम पार्लरमध्ये आईस्क्रीम खायला गेलेलो होतो. आता हे ऐकल्यावर मात्र हे प्रभू वकील लगेच ऑब्जेक्शन घेतात आणि बोलतात की साहजिकच आहे, आता सुभेदारांची वाईफ तर त्यांचीच बाजू घेऊन बोलणार आहे इथे कोर्टामध्ये, मग त्यांना हा प्रश्न विचारायचा इथे काय लॉजिक तरी काय आहे? पण खरं तर अर्जुनला इथे सिद्ध करायचं असतं की ज्या वेळेस खून झाला त्या वेळेमध्ये तो खरंच आईस्क्रीम खायला गेलेला होता आणि त्याचसाठी अर्जुन आता तिथेच काम करणारा एक मुलगा असतो ज्याला की ती सायली आणि चैतन्याने आधीच भेटून सगळी काही परिस्थिती समजावून सांगितलेली असते आणि तो साक्ष देण्यासाठी तयार देखील झालेला असतो. तर त्याला आता साक्षीदार म्हणून बोलवतो अर्जुन आणि अर्जुन त्याला विचारतो की त्या रात्री तुम्ही मला तिथे कॅफेमध्ये तुमच्या पाहिलं होतं का? तर तो देखील लगेच अर्जुनला ओळखतो आणि सांगतो की हो, तसं आमच्या कॅफेमध्ये वगैरे अजून काही CC कॅमेरे बसवलेले नाही आहेत, पण हो बाहेरचा जो रस्ता आहे ना तिथे मात्र कॅमेरे आहेत आणि मी त्याचं फुटेज देखील सोबत घेऊन आलो आहे. तर आता अर्जुन ते CC कॅमेऱ्याचं फुटेज जे असतं ते देखील कोर्टाला दाखवतो आणि पुढे शांतासोबत जो जयेश होता त्या जयेशला देखील आता साक्षीदार म्हणून तो बोलावतो. तर आता जयेशला बोलावल्यानंतर अर्जुन त्याला विचारतो की त्या रात्री काय झालं होतं नक्की ते सांग. आता जयेश मात्र सगळं काही सांगतो की त्या रात्री मी आणि शांतामावशी त्यांच्या घरी गेलो होतो. मी घराच्या बाहेरच थांबलो होतो आणि शांतामावशी मात्र घरामध्ये गेली होती आणि त्यानंतर संतोषने या जयेशवर अटॅक केला आणि दोघांची कशा प्रकारे मारामारी झाली आणि त्या मारामारीमध्ये आता जयेश बेशुद्ध कसा झाला आणि त्यानंतर मात्र काय घडलं आहे हे जयेशला काही देखील आठवत नाही आहे. हे सगळं काही आता त्या रात्री जे काही घडलं आहे ते सगळं काही जयेश आता इथे कोर्टाला परत एकदा सांगत असतो. तर पुढे अर्जुन त्याला विचारतो की ज्या माणसाने तुझ्यावर हल्ला केला होता त्या माणसाचा चेहरा तू पाहिलायस का? तू त्याला ओळखू शकशील का? तर जयेश देखील सांगतो की हो, मी त्याला नक्कीच ओळखू शकेल, अंधार जरी असला तरी मी त्याचा चेहरा अगदी स्पष्ट पाहिलाय. तर आता अर्जुनचे प्रश्न संपल्यानंतर आता हे सरकारी वकील जयेशला प्रश्न विचारत असतात आणि ते त्याला विचारतात की तू शांतासोबत दिवसा पण तर जाऊ शकत होतास, तू रात्री का गेलास, तेही असं लपत छपत? त्यावर आता हा जयेश सांगतो की खरं तर शांतामावशीचा नवरा नवनाथ, आता या शांतामावशीला खरं तर संशय होता की दिवसा जर ती तिथे गेली आणि नवनाथला जर कळालं, तो जर तिथे आला तर तो राडा करेल, म्हणून शांतामावशीच बोलली होती की आपण रात्रीचं असं लपत छपत जाऊयात जेणेकरून नवनाथला माहीत होणार नाही म्हणून. आता खरं तर हा प्रश्न आल्यानंतर अर्जुन देखील आता थोडासा गोंधळून गेलेला असतो की आता जयेश पुढे काय सांगेल. पण खरं तर जयेशने कोर्टामध्ये काय सांगायचं आहे काय नाही हे सायलीने त्याला आधीच सांगून ठेवलेलं असतं, त्यामुळे जयेश मात्र इथे तेच सांगतो जे की सायलीने त्याला सांगायला सांगितलेलं असतं. तर पुढे हे वकील विचारतात की तेव्हा तू अर्जुनच्या कॉन्टॅक्टमध्ये होतास का? तेव्हा जयेश सांगतो की हो, मी तेव्हा अर्जुन सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो, आम्ही तिथे पोहोचलो आहोत हे मात्र मी सरांना सांगितलं होतं. त्यावर आता हे वकील पुढे विचारतात, तू तर बोललास की तू बेशुद्ध होतास, मग तरी देखील तुझ्या मोबाईलवरनं फोन आणि मेसेजेस कसे गेले?
त्यावर हा जयेश सांगतो की कदाचित मला बेशुद्ध केल्यानंतरच त्या बेशुद्ध करणाऱ्या माणसानेच हे मेसेजेस किंवा कॉल वगैरे सरांना केले असतील, हे काही मी केलेले नाही आहेत. आणि आता खरं तर तन्वी इथे जाम घाबरलेली दाखवली आहे आणि तन्वी आता विचार करत असते की आणि माझं नाव तरी घ्यायला नको आहे. नाही, अर्जुनने सगळा काही आळ त्या शांताच्या नवऱ्यावर टाकला आहे, त्याला इथे उभं केलं आहे. माझं मात्र कुठेही नाव वगैरे घेतलेलं नाही आहे. म्हणजे त्यांना कदाचित संशय तर नसेलच ना की हा खून मी केला आहे म्हणून वगैरे. अर्जुनचं डोकं जर हे असंच चालत राहिलं ना, असंच इन्व्हेस्टिगेशन होत राहिलं ना, तर 2 दिवसात मी पकडली जाईन खून केला आहे म्हणून. तर हे सगळं काही ऐकल्यानंतर आता जज साहेब सांगतात की कुठलाही ठोस पुरावा नाही आहे सुभेदारांविरोधामध्ये, फक्त त्यांच्या गाडीमध्ये ती बॉडी सापडली होती तेवढंच. आणि सगळे पुरावे वगैरे पाहता हे कुठेही सिद्ध झालेलं नाही आहे की हा खून अर्जुन सुभेदारनेच केला आहे. त्यामुळे अर्जुन सुभेदारला जामीन मिळतो आहे. आणि आता उद्याच दुसऱ्याच दिवशी फायनल हिअरिंग होणार आहे या केसचं. आता हे ऐकल्यावर तर सगळेजण खूप खुश होतात. तन्वीचं तोंड मात्र नेहमीप्रमाणे पडलेलं असतं. आणि आता अर्जुन त्या कोर्ट संपल्यानंतर त्या पिंजऱ्यातून बाहेर येतात. सगळे आता अर्जुनकडे येतात आणि अर्जुन आता सगळ्यांना थँक्स बोलतो की तुम्ही एवढ्या पटकन लवकरात लवकर इन्व्हेस्टिगेशन केलं म्हणून हे सगळं काही शक्य झालं आहे. म्हणून मला बेलसाठी ॲप्लाय न करता देखील आज निर्दोष म्हणून मुक्तता मिळाली आहे. त्यावर आता प्रतिमा देखील बोलते की हो ना, बरं झालं, आता तुला जेलमध्ये राहावं लागणार नाही आहे. तर आता कल्पना त्याला सांगत असते की मला देवी आईचे आभार मानायचे आहेत यासाठी. आता सगळेजण कोर्टाच्या बाहेर येतात आणि तेवढ्यातच आता परत एकदा हे सगळे काही पत्रकार त्यांना घेरा घालतात. आणि पत्रकार आता अर्जुनला प्रश्न विचारत असतात की म्हणजे तुम्ही कायद्याचा पळवाटा शोधून बेल मिळवली आहे का? तर एक जण तर विचारतो की म्हणजे तुम्ही हा खून केला आहे आणि शांताने जर तुमची फीस दिली नाही आहे असं काहीतरी झालं असेल आणि म्हणून तुम्ही तिचा खून केला असेल, असं काही आहे का? तर अर्जुन आता सांगतो की तुम्ही सगळ्यांनी हिअरिंग ऐकलं आहे आणि तरी देखील तुम्ही मला असे प्रश्न विचारताय का? हे पहा, मी काही कायद्याच्या पळवाटा वगैरे शोधलेल्या नाही आहेत आणि तसंही फायनल हिअरिंग तर उद्या आहे. पण तरी देखील आता हे पत्रकार त्यांना प्रश्न विचारतच असतात. मग पहिल्याच हिअरिंगमध्ये तुम्हाला का बरं निर्दोष मुक्तता झालेली नाही आहे तुमची वगैरे. त्यावर आता सायली सांगते की एवढा मोठा जोक तर मी आज पहिल्यांदाच ऐकते की एखाद्या अशिलाने वकिलाची फी दिली नाही म्हणून वकील त्याचा खून करतोय म्हणून. तर हा भाग इथेच संपला आहे आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता जयेशने सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे आता त्या हल्लेखोराचं स्केच बनवलं गेलं आहे आणि ते स्केच त्याने अगदी हुबेहूब बनवलं आहे. तर ते स्केच पाहताच सावंत ओळखतात की हा तर संतोष लांडगे आहे आणि हा सध्या लोणावळ्याच्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या तावडीत आहे. तर चैतन्य, अर्जुन आणि सायली आता तिघेही विचार करत असतात. तर सायली बोलते तिथे अशी कोणीतरी व्यक्ती जायला हवी आहे जिला प्रिया ओळखत नाही आहे. तर चैतन्य सांगतो की हो, ती अजिबातही घाबरणार नाही, तिला हे सगळं काही ओळखीचं असेल वगैरे. त्यावर सायली बोलते की अशी एकच व्यक्ती आहे आणि तिला तुम्ही दोघं देखील ओळखता. आणि आता ते दोघंही एकसाथ बोलतात म्हणजे ऊर्जा. तर आता इथे ऊर्जा म्हणजे एका नवीन नायिकेची एंट्री होणार आहे या मालिकेमध्ये अर्जुनची केस सॉल्व्ह करायला. तर पुढील एपिसोड पाहायला विसरू नका आणि आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.